आणि वाव मी किती गोड दिसतीये. हे हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे. अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग खरंच खूप जास्त खास आहे, कारण की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही चाललेलो आहे भुर फिरायला. तर कुठे चाललो आहे हे सुद्धा सांगते, आणि खास करून आहे ना आमच्या पिल्लूला भेटायला चाललो आहे आम्ही सगळे. मी मागच्या ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं की आमच्या घरामध्ये एक छोटंसं बाळ येणार आहे. सो माझ्या जावेला आणि दिरांना, म्हणजे आमच्यापेक्षा मोठे आहेत ते, त्यांना बेबी झालेले. आत्ता तरी आम्ही काही रिव्हील केलं नव्हतं, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या घरी एक छोटासा पाहुणा येणार आहे. तर तो पाहुणा आलेला आहे. सो त्याचं बारसं आहे, आता आम्ही त्याला भेटायला जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. आजच्या ब्लॉगमध्ये मी जर पॉसिबल झालं तर नक्कीच दाखवेल तिथं पोहोचलेलं, पण जर पॉसिबल नाही झालं तर बाकीची जी काही तयारी आहे त्याच्यासोबत त्याचा काय काय घेऊन जायचं असं तसं भरपूर काही आहे, बॅग पॅकिंग आहे, सगळं काही आहे, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे कनेक्टेड, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ब्लॉग कोणी स्किप करू नका. आणि चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवायला अजिबात विसरू नका. सो चला मग आम्ही आता जातो, त्याला कपडे वगैरे घ्यायचे ते घेऊन येतो, आणि बाकीचे काही अपडेट्स आहेत ते तुमच्यासोबत मी शेअरच करते. सो आता आम्ही चाललोय, आणि वाव मी किती गोड दिसतीये. अजिबात नाही, तुमचा आवाजच येणार नाही आय गेस. सो चला, खूप जास्त ऊन आहे आता, एवढ्या उन्हात चाललोय आम्ही. आमच्या ह्यांचं आहे ना एवढ्या दिवस म्हणणं असं होतं की हे सगळ्यात लहान आहेत घरामध्ये, माझ्यापेक्षा लहान बाळ नाहीये कोणी. सो आता त्यांच्यापेक्षा लहान बाळ आलेलं आहे, त्यामुळे त्यांना खूप जास्त खुशी झाली आहे. आणि ते हम आपके हे कोण मधलं गाणं आहे ना, कब तक रहू सबसे छोटा, तर त्यांना आहे ना ते गाणं, आता हे गाणं आठवतंय या क्षणाला. नाही उद्या आम्ही एवढं उन्हात चाललोय, आम्हाला जाणं पण तसं गरजेचं होतं. अचानक आमचं ठरलं बाळाला भेटायला जाणं, आणि त्याचं बारसं पण आहे. सो त्यासाठी आम्ही चाललोय, आणि आमच्या इथे कुणाच तरी लग्न एवढं छान मंडप घातलंय. सो चला मग तुम्हाला डायरेक्ट आता आहे ना कपड्याच्या दुकानात गेल्यानंतरच मी दाखवते. आता बघूयात हे काय काय शूट करतील, कारण की मी तर कपडे घेण्यात व्यस्त असेल त्यामुळं. सो चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि जसं की आहे ना आम्ही पहिल्या दुकानामध्ये गेलो होतो, पण तिथे ना खूप जास्त रेट सांगितले, आणि कपड्याची क्वालिटीसुद्धा आहे ना इतकी काही खास नव्हती. आणि शिवाय ना त्यांच्याकडे ना छोट्या बाळांचे कपडेच नव्हते, 6 मंथच्या पुढच्याच बाळांचे कपडे होते. सो म्हटलं आत्ता तरी एवढे मोठे घेऊन आहे ना काही फायदा नाही आहे. सो म्हटलं चला पहिले आपण फर्स्ट क्रायमध्ये बघावे, फर्स्ट क्रायमध्ये जर चांगले भेटले तर मग घ्यावं, नाही तर मग जुडिओमध्ये बघावे. पण आहे ना पुढे काय झालं ना हे नक्कीच बघा, कारण की इतका मोठा पचका झाला एवढ्या लांबसुद्धा जाऊन. आणि त्यानंतर शेवटी आम्ही दुकानात गेलो दुसऱ्या, आणि त्याच दुकानातून दुसऱ्या दुकानातून कपडे घेतले. आणि त्यानंतर तर एवढं वारं वावदान सुटलं होतं, असं वाटत होतं की पाऊसच पडतोय की काय आता. आणि बघा तुम्ही किती झाकळून आलं होतं, पूर्ण ढग वगैरे आले होते, थोडीशी भुरभुर पावसाची झाली. सो तुमच्याकडे सुद्धा झाली का हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही आता आहे ना फर्स्ट क्रायमध्ये पोहोचलोच होतो, आणि गाडी वगैरे पार्क केली ह्यांनी. त्यानंतर मला 1-2 ड्रेस आवडले तिथे, पण एक कुर्ता आणि पायजमा होता. सो त्याची प्राईस डायरेक्ट 1250 रुपये होती. आणि मग त्याला ती फक्त एकच महिना आली असती, त्याच्यानंतर त्याला ती आली पण नसती. मग म्हणून म्हटलं नकोच घ्यायला, आपण जुडिओमध्ये वगैरे बघूयात. मग त्यामुळे आता आम्ही जुडिओला निघालो होतो. आणि जुडिओमध्ये जाताच आहे ना पुढं बघा तुम्ही इतकं वारं सुटलं होतं, म्हणजे मी तर 2 मिनिटासाठी म्हटलं आता काय नाही, आता खूप जोरात पाऊस येणार आहे. पण काही नाही, पाऊस नुसता भुरभुर आला. आणि मीच कलेक्शन माझंच बघत बसले होते, आणि ह्यांची मग मला बडबड चालू झाली की तू इथं आल्यावर असंच करतीस, पटकन जा किड्स सेक्शनमध्ये बघ आहेत का, आणि मग पुढचं बघूयात आपण आता काय करायचं ते. आणि मी पूर्ण किड्स सेक्शन बघितलं. बघा इथं किती मोठ्या बाळांचे कपडे आहेत, त्याच्या मापाचे काही कपडेच नव्हते. मुलींचे होते छोट्या, पण मुलांचे काही नव्हते. मग म्हटलं चला जाऊ दे मरू दे. आणि मला हा टी शर्ट खूप जास्त आवडला होता पर्सनली, आणि ते म्हणतात तुझं अजून छोट्या मुलींसारखंच होतं असं तसं. सो चला मग तुम्ही पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा. इथे ना लहान बाळांचे कपडे नाही आहेत इथं, पण इयर प्लस बाळांचे कपडे आहेत. पडले असते
ना तिथं पण आम्हाला काहीच भेटलं नाहीये आणि आमचा खूप मोठा पचका झालेला आहे. मग त्यामुळे आता आम्ही परत दुकानच बघायला चाललोय. कारण की जुडिओमध्ये काय प्रॉब्लेम झाला, जुडिओमध्ये 1 वर्षाच्या पुढच्या मुलांचे कपडे आहेत आणि फर्स्ट क्रायमध्ये आहेत कपडे, पण असे काय म्हणतात ओकेजनली नाही आहेत छान. सो त्यामुळे म्हटलं नको. तो आता चला मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा. आणि मी आज फर्स्ट टाइम असं गाडीवरती शूट करतेय एवढी मोठी डेअरिंग करून. कारण की एवढी मोठी मी डेअरिंग कधी केली नाहीये. याच्या आधीचे ब्लॉग जे काय आहेत आपले ते सगळे काही घरातलेच आहेत, पण आता इथून पुढचे जे आहेत आता बघूयात मी काढणार आहे. आणि तिथं पण आहे ना बारशाचा किंवा फंक्शनचा वगैरे ब्लॉग आहे ना तो सुद्धा मी शूट करणार आहे. सो चला मग. आम्ही बॅग पॅकिंग करायला लागलोय आणि ह्यांनी मला बळच झोपवलं होतं कारण की मी ह्यांना दुपारी त्रास देत होते म्हणून. आणि माझी झोप काय झाली नाहीये, अर्धी बॅग पॅकिंग करून मी झोपली आहे. आता बघू ह्यांचे कपडे काढते. आता बघू हे काय काय घेऊन जातात ते. काय काय न्यायचं? ऑलिव्ह ग्रीन कलरचा शर्ट घेऊ का? तुला आवडेल तुझी. त्या व्हाईट शर्ट खाली ब्लॅक पॅन्ट घाला ना. 2 शर्ट कशाला होते? मग उद्या सकाळी काय घालणार तिथं? सकाळी आता आहे ना बॅग वगैरे पॅकिंग झालेली आहे. बाकीचे काही कामं होते ना ते सुद्धा आवरतीये मी एक एक करून. सो आजचा छोटासा आणि क्विक असा व्हिडिओ आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. सो कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा, सबस्क्राईब करा. आणि इन्स्टाला सुद्धा आहे ना फॉलो करायला अजिबात विसरू नका. बायोमध्ये यूट्यूबच्या बायोमध्ये मी लिंक दिलेली आहे. सो चला मग व्हिडिओ कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. बाय. आणि उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका.